नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020 पासून नागरी भूगोल या अभ्यासक्रमाची आपण ओळख करून घेतलेली आहे. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स. नागरी रचना व रूपिकी, नागरी संरचना व रूपिकी. मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम्स, नागरी समस्या. नागरीकरण या प्रकरणाची त्यापैकी आपण सुरुवात केलेली आहे, ज्याला आपण अर्बनायझेशन असं म्हटलेलं होतं. या अर्बनायझेशन प्रकरणामध्ये आपण साईट अँड सिच्युएशन, स्थान आणि स्थिती या दोन मुद्द्यांची आपण चर्चा अभ्यास करीत आहोत. त्यापैकी साईट म्हणजे स्थान या मुद्द्याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. सिच्युएशन या मुद्द्याचा अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. या स्थान आणि स्थितीचा म्हणजे साईट अँड सिच्युएशनचा सिग्निफिकन्स अँड टाइप्स म्हणजे महत्व आणि प्रकार किंवा प्रकार आणि महत्व हे आपण पाहत आहोत. कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन, नागरीकरणाची संकल्पना व नागरीकरणाचे घटक. पॅटर्न्स ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, विकसित आणि विकसनशील देशांमधील नागरीकरणाचे स्वरूप. फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज, नगराचे कार्यात्मक वर्गीकरण. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण अर्बनायझेशन या प्रकरणामध्ये करणार आहोत. यामध्ये मित्रांनो नगरे व शहरांचे स्थान व स्थिती. नगर व शहराच्या स्थापनेत स्थान व स्थितीला विशेष महत्व आहे, कारण नगरांचा व शहरांचा विकास, विस्तार व त्याचे स्वरूप यावर स्थान व स्थिती या दोन्ही गोष्टीचा प्रभाव पडतो. या अनुषंगाने आपण स्थान व स्थितीचा अभ्यास करीत आहोत आणि याची सर्व चर्चा आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केलेली आहे. मित्रांनो, शहराचे स्थान म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि यानंतर आपण नगराच्या किंवा शहराच्या स्थानावर परिणाम करणारे घटक, भूपृष्ठ रचना, पाणी पुरवठा, जमीन, हवामान, दळणवळण, आर्थिक घटक, सामाजिक घटक या सर्व घटकांचा आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर मित्रांनो आपण नगरांच्या स्थानाचे प्रकार व महत्व आपण पाहिले. त्यामध्ये नगरांचे स्थान, सुरक्षित स्थान, नदी किनाऱ्याचे स्थान, त्यामध्ये मित्रांनो नदीचे वळणाचे स्थान, नदीच्या संगमावरचे स्थान, नदीच्या किनाऱ्यावरील उंच भागाचे स्थान, पुलाचे निकटवर्ती स्थान, नदीतील जल वाहतुकीची सीमा, जलखिंड, घळई, नदी पर्वतीय भाग ओलांडून जेथे मैदानात प्रवेश करते, धबधबे, नदीच्या किनाऱ्यावर सुपीक मैदान, नदी मार्गातील सरोवरे, नदीचे मुख, पक्क्या रस्त्यांच्या बाजूचे स्थान, सीमावर्ती स्थान, कालव्यांचे स्थान, दऱ्याचे स्थान, वायुमार्गाचे स्थान, तीर्थस्थान, पाणी पुरवठा, शिक्षणाचे स्थान, स्वास्थ्यप्रद स्थान, बंदरे, याशिवाय शिल्पकेंद्रे, लष्करी छावणी, भूरचनेच्या संदर्भात शहरांचे पर्वतीय स्थान, तटवर्ती स्थान, द्वीपीय स्थान, अशा प्रकारे आपण स्थानांचे प्रकार व महत्व
पूर्णपणे अभ्यासल्यानंतर नगरे व शहरांची स्थिती या संदर्भात आपण पाठीमागच्या क्लासमध्ये सुरुवात केलेली आहे. यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की कोणत्याही नगराची वा शहराची स्थिती त्या नगराच्या वा शहराच्या पार्श्वभूमीशी संबंधित असते. ही गोष्ट आपण पाहिली. या पार्श्वभूमीत त्याच्या सभोवतालच्या प्रदेशात असलेली सुपीक जमीन व कृषी क्षेत्रे, खनिज क्षेत्रे, दळणवळण, उद्योग क्षेत्रे इत्यादींचा समावेश होतो. आणि या सर्व गोष्टींचा पार्श्वभूमीवर त्या नगराचा वा शहराचा विकास होत असतो. पार्श्वभूमीवर विकास होत असतो. त्याचे स्वरूपही पार्श्वभूमीवरच अवलंबून असते. या गोष्टींची आपण मित्रांनो चर्चा केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण नगरे व शहरांच्या स्थितीचे प्रकार व महत्त्व आपण अभ्यासायला सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की नगरांची जी काही स्थिती आहे ती मित्रांनो सभोवतालच्या परिस्थितीवरती किंवा सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीवरती अवलंबून आहे आणि त्यालाच आपण पार्श्वभूमी असं म्हटलेलं आहे. मग सभोवतालची स्थिती जर कृषीजन्य असेल तर कृषी क्षेत्रस्थिती त्या शहराला प्राप्त होते. याविषयी आपण पाठीमागच्या क्लासमध्ये सविस्तर चर्चा केली. जर खनिज क्षेत्र असेल सभोवताली तर खनिज क्षेत्र स्थिती प्राप्त होते. नगराच्या सभोवताली वन क्षेत्र स्थिती असेल तर वन क्षेत्र स्थिती नगराला प्राप्त होते. दळणवळण क्षेत्र स्थिती असेल तर दळणवळण क्षेत्र स्थिती प्राप्त होते. औद्योगिक क्षेत्र स्थिती प्राप्त होते. प्रादेशिक स्थिती प्राप्त होते. या सर्व गोष्टींची आपण चर्चा केली. यातला पहिला मुद्दा आपण सविस्तर अभ्यासला, कृषी क्षेत्र स्थिती. तर आज आपल्याला दुसरा मुद्द्याकडे वळायचा आहे आणि तो दुसरा मुद्दा आहे खनिज क्षेत्र स्थिती. खनिज क्षेत्र स्थिती. आता एक खनिज जे नगराच्या सभोवताली खनिज क्षेत्र आहे म्हणून त्या नगराला खनिज क्षेत्र स्थिती प्राप्त झालेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे खनिज सभोवताली आहेत म्हणून त्या नगराला खनिज क्षेत्र स्थिती म्हणजे पार्श्वभूमीवरती आधारित नगराची स्थिती ठरते हे व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि खनिज हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि प्रक्रिया झाल्यानंतर जे काही खनिजापासून जे प्राप्त होतं, उदाहरणार्थ लोह खनिजापासून लोखंड प्राप्त होतं. खनिज तेलापासून आपण पेट्रोल, डिझेल यासारख्या गोष्टी प्राप्त होतात. तर त्यांना एक वेगळा असा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याला योग्य अशी बाजारपेठ, व्यापार याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जेथे खनिजे सापडतात व त्यांचे उत्पादन होते त्या क्षेत्रात नगरे व शहरे स्थापन होतात आणि त्यांना खनिज क्षेत्र स्थिती प्राप्त होते किंवा खनिज क्षेत्र स्थिती असं आपण म्हणतो. जेथे खनिजांचे उत्पादन होते तेथे खनिज काम करणारे कामगार किंवा त्याला मित्रांनो आपण मजुरीही म्हणतो, अभियंते, कार्यालयीन लोक व इतर वर्गाचे लोक राहतात. येथे खनिजांशी संबंधित अशा उद्योगाचा विकास होतो. या उद्योगात काम करणारे मजूरही येथे वस्ती करून राहतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापाराचीही प्रगती होते. खनिजामुळे विकसित झालेल्या शहरास मित्रांनो खाणकाम शहरे असेही म्हणतात. इंग्लिशमध्ये त्यांना मायनिंग सिटीज, मायनिंग टाउन्स असं ओळखतात. अशी ठिकाणे रेल्वे मार्ग, पक्क्या रस्त्यांनी जोडलेली असतात. त्यामुळे या शहरांचा विकास होत जातो. उदाहरणार्थ भारतातील धनबाद, ब्रिटनमधील शेफिल्ड, संयुक्त संस्थानातील न्यूकॅसल ही शहरे कोळसा क्षेत्रात स्थापन झालेली आहेत.
कॅनडातील सँडबरी हे शहर निकेल म्हणतो आपण, निकेलच्या खाणीजवळ वसलेलं आहे. संयुक्त संस्थानातील सिल्वर पीक हे चांदीच्या खाणीजवळ वसलेलं आहे. भारतातील दिग्बोई, संयुक्त संस्थानातील विमॉन्ट इत्यादी शहरे तेल क्षेत्रात वसलेली आहेत. आफ्रिकेतील किंबर्ले हे हिऱ्याच्या खाणीजवळ वसलेलं आहे. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियातील कालगुर्डी व कुलगार्डी ही शहरे सोन्याच्या खाणीजवळ स्थापन झालेली आहेत. ही काही खनिज क्षेत्रस्थिती असणाऱ्या शहरांची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मग अशा प्रकारची स्थिती जेव्हा प्राप्त होत असते तेव्हा मित्रांनो आपण पाहतो की अशा खनिज क्षेत्रात स्थापन झालेल्या शहरांची स्थिती शहरांच्या वाढीस अनुकूल असते. कारण त्या ठिकाणी खनिज क्षेत्रात शहरांचा विकास होतो. परंतु मित्रांनो, काही काळानंतर या शहराजवळील खनिजाचे साठे संपल्यानंतर तेथून लोकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर होऊन ही शहरे उजाड पडतात. अशा उजाड ठिकाणांना भूताटकीचे नगरे किंवा शहरे असे म्हणतात. हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, या संदर्भात जर वसाहती स्थापन किंवा शहर विकसित होण्यासाठी जरी त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या शहराची स्थापना, त्या शहराचा विकास झालेला पाहायला मिळतो. याच्या पाठीमागे एकमेव कारण असतं मित्रांनो, खनिज. आणि मग त्या ठिकाणी जरी भौगोलिक परिस्थिती असली तरी सुद्धा, भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा त्या ठिकाणी शहर किंवा नगर विकसित होतं. कारण खनिज हे यास कारणीभूत असतं. मग प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमधील उदाहरण जर सांगायची झाली तर मी जे शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, ऑस्ट्रेलियातील कालगुर्डी, कुलगार्डी हे जे काही शहर आहेत हे सोन्याच्या खाणीजवळ आहेत. परंतु भौगोलिक परिस्थिती कशी आहे हे जर तुम्ही विचारात घेतलं तर आपल्याला निश्चितपणे माहीत असेल की या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये प्रचंड वाळवंटी प्रदेश आहे किंवा वाळवंटी क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये भौगोलिक परिस्थिती वसाहतीला योग्य नाही आहे. तरी सुद्धा मित्रांनो, त्या ठिकाणी कालगुर्डी व कुलगार्डी ही शहरं एकमेव सोने या खनिजामुळं त्या ठिकाणी स्थापन झालेली आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. असं फक्त सोन्याच्या संदर्भात होतं असं नाहीये. अनेक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते की त्या ठिकाणी शहराच्या विकासासाठी अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती नसून सुद्धा खनिजामुळं त्या ठिकाणी ती शहरं विकसित झालेली आहे. म्हणून तर त्याला म्हटलेलं आहे खनिज क्षेत्रस्थिती, दुसरं काही कारण नाही आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा, वनक्षेत्र स्थिती. या संदर्भात मित्रांनो, वन म्हणजेच जंगल, जंगल प्रदेशातील जी काही शहरं आहेत या शहरांना किंवा नगरांना वनक्षेत्र स्थिती असं आपण म्हणू शकतो. काही वेळा जंगलांच्या आसपास किंवा जंगलात लहान लहान नगरे आढळून येतात. जंगलात लाकूड तोड, औषधी वनस्पती गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात. त्यामुळे लाकूड या कच्च्या मालावर आधारित कागदाचा लगदा, कागद, प्लायवूड, फर्निचर
लाकडी खेळणी, औषध वनस्पतीपासून तेल काढणे इत्यादी उद्योग स्थापन होऊन वनक्षेत्रात नगरे अस्तित्वात येतात. ही नगरे रेल्वे मार्ग व पक्क्या रस्त्यांनी जोडली जातात. परंतु मित्रांनो, ही नगरे किंवा शहरे इतर ठिकाणासारखी फार मोठी नसतात. रशिया, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, संयुक्त संस्थाने, कॅनडा या देशातील सूचीपर्णी अरण्यात अशी नगरे स्थापन झालेली आहेत. भारतात बल्लारपूर, नेपाळनगर ही शहरे जंगलात स्थापन झालेली आहेत. बल्लारपूर व नेपाळनगर ही कागद उद्योगाची केंद्रे आहेत. तर ही काही उदाहरणं आपण वन क्षेत्रांच्या संदर्भात जी पाहिली त्यामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं ही मित्रांनो आपण सूचीपर्णी अरण्याच्या प्रदेशातील ही उदाहरणं आहेत. कारण या अरण्याचं वैशिष्ट्य म्हणजे की या अरण्यातील जे काही लाकूड आहे हे लाकूड मित्रांनो उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जे लाकूड आढळतं ते अत्यंत टणक किंवा कठीण असतं. तर सूचीपर्णी अरण्यातील जे काही वृक्ष आहेत हे मऊ असतात आणि त्यापासून मित्रांनो कागद तयार करणे किंवा कागदी लगदा तयार करणे, प्लायवूड तयार करणे, फर्निचर तयार करणे, लाकडी खेळणी तयार करणे हे सहजपणे शक्य आहे. याशिवाय मित्रांनो औषधी वनस्पतीपासून तेल काढणे इत्यादी गोष्टी या क्षेत्रात होतात आणि परिणामी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला छोटी छोटी नगरं स्थापन झालेली पाहायला मिळतात. याचं मी तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि मग या शहरांना जी काही वनामधून वनाची पार्श्वभूमी असल्यामुळं या शहरांना किंवा नगरांना वनक्षेत्र स्थिती प्राप्त होते. यानंतर मित्रांनो दळणवळण क्षेत्र स्थिती. ज्या क्षेत्रात दळणवळण किंवा वाहतुकीच्या साधनांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो तेथे मित्रांनो शहरांची निर्मिती होते. ती ठिकाणे पक्की रस्ते किंवा रेल्वेचे मार्ग यांनी जोडलेले असतात आणि तेथे दळणवळणाच्या साधनात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ पोस्टाची जागा टेलिफोन, टेलिफोनची जागा आता मोबाईल फोन, मोबाईल फोनची जागा आता स्मार्टफोन. हे दळणवळणामध्ये होणारी जी काही साधनामध्ये होणारं हे परिवर्तन आहे हे अत्यंत फास्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या पाठीमागं कारण म्हणजे की आज जग अत्यंत जवळ येत चाललेलं आहे ते या दळणवळण क्षेत्रामुळंच. आणि म्हणून त्याच्यामध्ये जो बदल होतो, परिवर्तन होतो ते गतिशील असतो आणि किंवा जलद रीतीनं या साधनांच्या मध्ये परिवर्तन होत असतं. मित्रांनो बऱ्याच वेळा बंदरांची ठिकाणं सुद्धा अनेक अशा दळणवळणाच्या साधनांना अंतर्गत भागाशी जोडलेली पाहायला मिळतात. अशी निरनिराळ्या वाहतुकीच्या साधनांची ठिकाणीही दळणवळणाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. दळणवळणाच्या मार्गावर स्थापन झालेली किंवा दळणवळणाची ठिकाणेही व्यापारी ठिकाणे म्हणून मित्रांनो प्रसिद्धीस येतात. अशा ठिकाणी आसपासचा माल गोळा होतो आणि त्या मालाचे वितरणही तेथूनच होते. मित्रांनो ही ठिकाणं एक संग्रहक ठिकाणं किंवा ज्याला आपण म्हणतो कोठार, अनेक त्या ठिकाणी वेअर हाऊस म्हणजे ज्याला आपण गोडाऊन म्हणूया. आणि ती कसली गोडाऊन? एअर कंडिशनची गोडाऊन्स.
मोठ्या प्रमाणात उभी राहतात, त्या ठिकाणी मालाची साठवणूक होते आणि मित्रांनो त्या ठिकाणी परिसरातून व्यापार वर्ग भेटी देतो आणि त्या मालाची खरेदी करतो आणि तो माल परिसरातील ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याचं काम हे घाऊक व्यापारी करतात. आणि त्यानंतर जो काही किरकोळ व्यापारी असतात, हे किरकोळ व्यापारी हा माल प्रत्यक्षपणे ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करतात. तर अशा प्रकारे ही दळणवळणाची जी काही ठिकाणं आहेत, ही दळणवळणाची ठिकाणं मित्रांनो आपल्याला व्यापारी ठिकाणं म्हणून प्रसिद्धीस आलेली पाहायला मिळतात. पहा, अशा ठिकाणी जो काही माल गोळा होतो त्या मालाचे वितरण सुद्धा मित्रांनो तिथूनच होते. आणि म्हणून मित्रांनो ही जी काही ठिकाणं आहेत या ठिकाणात संग्राहक आणि वितरक केंद्रे म्हणून ओळखली जातात. अशा ठिकाणी माल बांधणे म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये पॅकिंग करणे, माल साठवण्यास गोडाऊन्स, पार्सल आणि सेस इत्यादींच्या सोयी असतात. तेथे बाहेरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांची संख्याही मित्रांनो खूप असते. सेल्स या तज्ज्ञाच्या मते ही ठिकाणे मार्ग व्यवस्थेची ठिकाणे असतात. भारतात मुघलसराय, इटारसी, मुंबई, नागपूर, भुसावळ, मनमाड, सोलापूर, मिरज ही ठिकाणं जी आहेत मित्रांनो ही दळणवळण क्षेत्रात वसलेली ठिकाणं म्हणून ओळखली जातात. आणि दळणवळण क्षेत्रात स्थापन झालेल्या शहरांची स्थिती देखील उत्तम असते आणि त्यामुळे त्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होत असते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे दळणवळण. आणि दळणवळणामध्ये मित्रांनो सर्व प्रकारची वाहतुकीची साधनं यांचा समावेश होतो. मग ते रस्ते असतील, रेल्वे असतील, विमान असेल, जहाज असेल. याशिवाय दळणवळण क्षेत्रामध्ये आणखीन काही गोष्टी ज्याला संपर्क साधनं म्हणतो, या संपर्क साधनांचा सुद्धा समावेश होतो. त्यामध्ये मित्रांनो की अगदी अत्यंत सामान्य ज्याला आपण प्राण्यांच्या मार्फत संदेश पोहोचवणं, पूर्वी मग त्यामध्ये पक्षी, त्याचबरोबर घोडस्वार, त्याचबरोबर वेगवेगळे ढोलांचे आवाज, वेगवेगळे तोंडानं काढलेले आवाज, या सर्व गोष्टी दळणवळणाची साधनं होती. आणि मग त्यात आमूलाग्र बदल होऊन पुढं पोस्ट सेवा सुरू झाली आणि त्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होऊन मित्रांनो ज्याला आपण तार सुविधा म्हणतो, तार सुविधांचा विकास झाला. त्यानंतर टेलिफोन सुविधांचा विकास झाला. त्यानंतर स्मार्टफोनचा विकास झाला आणि स्मार्टफोनमध्ये ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आय टीचं युग सुरू झालं. व मग संदेश वहन व दळणवळण साधनांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही खास वैशिष्ट्य दळणवळण क्षेत्र स्थिती प्राप्त झालेल्या नगरांची असतात. त्यानंतर मित्रांनो औद्योगिक क्षेत्र स्थिती. औद्योगिक क्षेत्राच्या स्थितीचा शहराच्या वाढीवरती फार मोठा प्रभाव पडतो. ज्या क्षेत्रात खनिजे, लोहखनिज असेल, मंगल धातू असेल, तांबे असेल, कतील असेल, बॉक्साईड असेल किंवा यासारखी इतर खनिजे असतील व सोबत जोडीला शक्ती साधने, मग त्यामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजे एका बाजूला मित्रांनो महत्वाची खनिजे आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो शक्ती साधने यांचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राचा विकास झालेला पाहावयास मिळतो. तसेच कृषी मालाचे सानिध्य, मुबलक पाणी पुरवठा,
मजूर व वाहतुकीच्या सोयी आणि त्याचबरोबर विस्तृत बाजारपेठ अशा गोष्टींच्यामुळं या क्षेत्रात औद्योगिक केंद्रे अस्तित्वात येतात. अशी केंद्रे बहुधा नद्यांच्या खोऱ्यात किंवा समुद्राकाठी स्थापन होतात. औद्योगिक केंद्रांची स्थिती इतर केंद्रापेक्षा आदर्श असते. जेव्हा एखादे शहर मित्रांनो एखाद्या उद्योगाकरिता प्रसिद्धीस येते, तेव्हा त्या शहराच्या आसपास उद्योगास लागणाऱ्या मालाचे उत्पादन सुरू होते. त्यामुळे औद्योगिक केंद्राचा विकास होऊ लागतो. औद्योगिक केंद्राभोवती लहान लहान औद्योगिक केंद्रे निर्माण होतात, स्थापन होतात आणि ही स्थिती शहरांच्या वाढीस अनुकूल असते आणि त्यामुळं शहरांच्या आसपास छोट्या नगरांचा विकास होतो. उदाहरणार्थ मित्रांनो, भारतात मुंबई, जपानमध्ये ओसाका, ग्रेट ब्रिटनमध्ये मँचेस्टर ही सुती कापड उद्योगाची, तर मित्रांनो पीटर्सबर्ग संयुक्त संस्थांमधील टाटानगर भारतातील ही लोह पोलाद उद्योगाची, तर मित्रांनो कोलकाता ताग उद्योगाचे, कानपूर चामडी उद्योगाचे, तर शिकागो व कोलकाता हे मांस उद्योगाचे केंद्र आहे. या सर्व ठिकाणांचा औद्योगिक स्थितीमुळे मित्रांनो विकास झालेला आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर नगरांची किंवा शहरांची जी काही स्थितीचे प्रकार व महत्त्व आपण पाहतोय, त्यामध्ये शेवटचा जो काही प्रकार आपण आता पाहणार आहोत तो आहे प्रादेशिक स्थिती. काही नागरी ठिकाणांची निर्मितीच मित्रांनो किनारवर्ती प्रदेशाच्या अनेक आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी होते. अशा शहरात आसपासच्या प्रदेशातील उत्पादित माल क्रय विक्रय करता एकत्रित होतो. यामुळे प्रादेशिक उत्पादनास उत्तेजन मिळते व दाट लोकवस्ती असलेल्या प्रदेशात अशा नागरी ठिकाणांचा विकास समान अंतरावर होतो. अशा शहरात उद्योगधंद्यांचा अभाव असतो, परंतु या ठिकाणी काही प्रक्रियात्मक उद्योग आढळतात. उदाहरणार्थ मित्रांनो, कापसापासून सरकी वेगळे करणे, सरकीपासून तेल काढणे, तेल बियापासून जे काही तेल काढलेलं आहे त्याची साठवणूक करणे, त्याची निर्यात करणे, त्यासाठी त्या ठिकाणी व्यापारी गोष्टी घडतात किंवा व्यापारास चालना मिळते इत्यादी कार्य अशा शहरात चालतात. अशा शहरांना व्यापारी ठिकाणे असेही म्हणतात. ही ठिकाणे वाहतुकीच्या मार्गाने जोडलेली असतात. याशिवाय मित्रांनो कापसापासून फक्त सरकी आणि सरकीपासून तेल आणि इतर असे उद्योग आपण पाहिले, परंतु याच कापसापासून धागे तयार करणे, धाग्यापासून कापड विणणे, कापड पेंटिंग करणे, कापडापासून रेडीमेड कपडे तयार करणे, अशा अनेक उद्योग मित्रांनो तयार होतात. तर यामध्ये आपल्याला अशी काही उदाहरण आपल्याला सांगता येतात की ज्याला आपण प्रक्रियात्मक उद्योग असं आपण म्हणतो. आणि हे त्या त्या ठिकाणच्या प्रदेशानुसार आणि गरजेनुसार आणि त्या ठिकाणी तयार होणार जे काही रॉ मटेरियल किंवा ज्याला कच्चा माल म्हणतो, यामुळं या गोष्टी या ठिकाणी शक्य होतात. एखाद्या क्षेत्रात शेतीचा विकास झालेला असेल आणि शेतातून विविध प्रकारच्या मालाचे उत्पादन होत असेल, तर या ठिकाणी अधिक प्रगती शहरांची होते. या ठिकाणांना लाभलेल्या प्रादेशिक स्थितीचा त्याच्या विकासावर मित्रांनो परिणाम होतो. कृषी क्षेत्रात अशी प्रादेशिक नागरी ठिकाणे असतात. उदाहरणार्थ मित्रांनो, भारतातील गंगेच्या खोऱ्यात तसेच महाराष्ट्रातील
विदर्भातील उदाहरण द्यायचं झालं तर अमरावती, खामगावचं उदाहरण आपल्याला देता येतं. खानदेशमध्ये धुळे, जळगावचं उदाहरण देता येतं. मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणीचं उदाहरण देता येतं. कापूस उत्पादक क्षेत्रात अशी शहरे व्यापारी प्रक्रियात्मक उद्योगाच्या दृष्टीने विकसित झालेली ही उत्तम उदाहरणे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण नगरे व शहरांच्या स्थितीचे जे काही प्रकार व महत्व आहेत हे आपण या ठिकाणी सविस्तररित्या चर्चा केलेला आहे किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे असं आपण म्हणूया आणि या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया. धन्यवाद.